ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेली झाली, ही संसद सुद्धा हिजड्यांची हवेली झाली, आणि मी माझ्या व्यथा मांडू कोणापुढे, इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली। अण्णाभाऊ साठेंच्या या ओळी आज म्हणण्याचं कारण म्हणजे पुण्यातली घटना। तुम्हाला जर पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये काय घडलं हे माहीत असेल तर यात काही आश्चर्य नाही, पण पुण्यातल्या कल्याणी नगरच्या घटनेच्या नंतर जे काय घडलं त्यात मात्र आश्चर्य झालं। असं की वेदांत अग्रवाल नावाचा एक 17 वर्षांचा मुलगा, त्या मुलानं 12वीची परीक्षा झाली, चांगले मार्क मिळाले म्हणून आपल्या मित्रांना पार्टी देण्यासाठी सर्वांना पब मध्ये पार्टी दिली। त्या पब मध्ये तो स्वतः आणि त्याचे मित्र पी प्यायले, खूप दारू प्यायले, मद्यधुंद झाले, आणि आता तो तिथून जेव्हा निघणार होता त्याच्या 5 करोडच्या पोर्श गाडीमध्ये, तेव्हा त्यानं ड्रायव्हरला सांगितलं की तू बाजूला बस, आता मी गाडी चालवणार, आणि स्वतः 200 किलोमीटर/च्या वेगात गाडी चालवत होता। 200-240च्या आसपास होता। का नाही ना, तो एवढ्या स्पीडने आला होता की क्रॉस वारा ना पार माणसं पुढे जात होती एवढ्या स्पीडने, म्हणजे तिथनं ठोकर म्हणजे ठोकणारच असता। या दरम्यान झालं असं की पुण्याच्या कल्याणी नगरच्या परिसरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आपल्या गाडीवरून जात होते। 200 किलोमीटर/वर येणारी ही पोर्श नावाची गाडी या दोघांना धडकली। तिथं स्थानिक लोक असं सांगतात की ही दोनही माणसं, तो मुलगा आणि ती मुलगी, हवेत फूटच्या फूट उंच उडाले आणि लांब जाऊन पडले। त्याने एवढ्या स्पीडने यांना ठोकलं ना, ती मुलगी अक्षरशः ना वरती उडून खाली पडली होती, आणि तो मुलगा डायरेक्ट ती लाल कलरची स्विफ्ट होती ना त्याला धडकला। असलेल्या काही लोकांनी वेदांतला गाडीच्या बाहेर काढला आणि पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं, तर उरलेल्या काही लोकांनी तो जो मुलगा आणि मुलगी तिथं पडली होती त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता। मित्रांनो, कहाणी इथं संपत नाही, कहाणी इथं खरं तर सुरू होते, कारण वेदांत आणि त्याची पोर्श नावाची गाडी पोलीस स्टेशनला दाखल केली जाते। ही घटना त्यावेळी त्याच्या घरच्यांना सुद्धा समजते की आपल्या मुलानं काय प्रताप केले, आपल्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये नेलंय, आणि ही घटना त्यांना कळता क्षणी त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर 4 ते 5 महागड्या आलिशान लक्झरी गाड्या येऊन उभ्या राहतात। त्या गाड्यांमध्ये काय असतं? त्या गाड्यांमध्ये असतात पैसेवाली माणसं आणि पिझ्झा बर्गर। आता पिझ्झा बर्गर कशाला असं तुम्ही विचारत असाल, तर पिझ्झा बर्गर त्या वेदांतला खाण्यासाठी। का? कारण त्या मुलानं आत्ताच 2 माणसांना उडवण्याचा प्रताप केलेला आहे। बरं, ते पिझ्झा बर्गर आत आणले जातात, त्या मुलाला खायला दिले जातात, सगळ्यांनाही वाटले जातात, आणि मग या वेदांतला आता शिक्षा काय द्यायची याच्यावरची गहन चर्चा केली जाते, आणि चर्चेतून निष्पन्न असं होतं की आता वेदांतने हा जो काही प्रताप केलेला आहे, 2 माणसांना उडवलेले आहे, 200 किलोमीटर/वर गाडीने मध्यधुंद अवस्थेत ती गाडी चालवलेली आहे, याची शिक्षा म्हणून वेदांतला सांगितलं जातं की बाळा, तू आता इथून पुढे असं काहीच करणार नाहीस, यासाठी तू एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाची ट्रीटमेंट घे। दुसरं म्हणजे तू दारू सोडवण्यासाठी उपचार कर, आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की बाळा, तू या सगळ्या घटनेवरती 300 शब्दांचा निबंध आणून आम्हाला दे। एवढ्या 3 गोष्टी कर म्हणजे तुझं प्रायश्चित्त झालं। काय भारी स्टोरी आहे ना, एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी स्टोरी आहे ही, पण दुर्दैव आहे की ही स्टोरी कुठल्या चित्रपटाची नाही, ही आहे सत्य घटना पुण्यात घडली। यातून असं समजतं मित्रांनो की तुमच्या खिशामध्ये जर पैसे असतील, तुमची जर लांबपर्यंत पोहोच असेल, तर तुमच्यासाठी न्याय वेगळा आहे, आणि तुमच्या खिशामध्ये जर पैसे नसतील, तुम्ही जर सामान्य व्यक्ती असाल, तर तुमच्यासाठी न्याय वेगळा आहे। आपल्या देशात न्याय व्यवस्थेची जी मूर्ती सगळ्यांना दाखवली जाते की न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे, हातामध्ये तराजू आहे, पण ती बघू शकत नाही कुठलं पारडं खाली जातंय कुठल्या पारड्यावर, असं नाही। आपल्याकडे हल्ली न्याय व्यवस्था ती पट्टी हळूच वर करते आणि बघते डोकावून की कुठलं पारडं जड आहे, कुठलं पारडं हलकं आहे, आणि ज्या पारड्यातल्या व्यक्तीच्या खिशात जास्त पैसा असेल त्या व्यक्तीचं पारडं जास्त जड केलं जातं। मित्रांनो, तुम्हाला ठाण्यातील शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे हे नाव माहीत असेल। एकदा आनंद दिघे साहेबांच्या काळामध्ये झालं असं होतं की ठाणे न्यायालयामधील एका जजची वर्तवणूक अशी चालली होती की इथं कोणी या, किती मोठा गुन्हा करा आणि सुटून जावं, म्हणजे अक्षरशः कोणी मर्डर केला, कोणी बलात्कार केला तरी त्या व्यक्तीने सुद्धा निर्दोष सुटका दिली जायची। आनंद दिघे साहेबांच्या कानावरती जेव्हा बातमी पडली तेव्हा आनंद दिघेंनी त्या न्यायालयाच्या बाहेर एक भला मोठा बॅनर लावला, आणि त्या बॅनरवर लिहिलं होतं, इथे न्याय विकत मिळतो, आणि खाली रेट्स लिहिले होते की तुम्ही बलात्कार केला तर एवढे 1000 रुपये द्या आणि सोडून जा, तुम्ही जर मर्डर केला तर एवढे 1000 रुपये द्या हे करून जा, तुम्ही जर चोरी केली तर एवढे 1000 रुपये द्या आणि सुटून जा, अक्षरशः असे रेट लिहिले होते। अर्थातच ही बातमी मीडियाने उचलून धरली, त्याच्यावरती कारवाई झाली, पण आज तीच घटना रिपीट होताना दिसते। पुण्यातली घटना बघितल्यानंतर, त्याच्यावरती दिलेला न्याय बघितल्यानंतर असं आपण म्हणू शकतो की होय, इथे सुद्धा न्याय विकत मिळतो। प्रॉब्लेम असा आहे की इथं विकत मिळणारा न्याय हा जरासा महाग आहे,
त्यासाठी तुमच्या खिशामध्ये खूप सारे पैसे असावे लागतात, त्यासाठी तुमच्याकडे खूप गळ्यातल्या चैनी असाव्या लागतात. मित्रांनो, साधी गोष्ट इमॅजिन करा, जर ही गोष्ट ज्या क्षणी घडली त्या क्षणी जर ती मीडियाने उचलून धरली नसती तर, जर सोशल मीडियावरती ही बातमी आली नसती तर, जर तो वेदांत नावाचा पोरगा त्या पब मध्ये दारू पिताना सीसीटीव्ही फुटेज बाहेर आला नसतात तर, जर त्या मुलाची गाडी किती स्पीड मध्ये होती हे कॅल्क्युलेट करणारा सीसीटीव्ही कॅमेरा तिथे नसला असता तर, जर तिथं उपस्थित एकाही माणसाने ही घटना बघितली नसती तर काय झालं असतं? जर सोशल मीडियावर तुमच्यासारखी लोक ह्या गोष्टीवरती बोलली नसती तर काय झालं असतं? वेदांतला 300 शब्दांची शिक्षा सुद्धा दिली नसती, त्याला सोडून दिला असता. पण आता हे सगळं वातावरण पेटल्यामुळं, हे सगळं वादळ पेटल्यामुळं आता पोलिसांनी नवा निर्णय घेतलाय की नाही, आता आम्ही सोडणार नाही त्याला, आता आम्ही शिक्षा देणार. कोणाला? वेदांतच्या वडिलांना. वेदांतला बाल सुधार गृहामध्ये सुद्धा टाकलेलं नाहीये, कारण सहसा सामान्य यांच्याकडे पैसे नाहीयेत अशा लोकांना, जर ते मायनर असतील तर 2 प्रकार असतात. जर तो मायनर असेल, त्याचा गुन्हा खूप जास्त गंभीर असेल तर त्याला अडल्ट सारखं ट्रीट केलं जातं, किंवा जर तो मायनर असेल आणि गुन्हा ठीकठाक असेल तर त्याला बाल सुधार गृहामध्ये टाकलं जातं. यातली एकही शिक्षा त्या वेदांत नावाच्या मुलाला दिली गेली नाही, कारण तो पुण्यातल्या एका मोठ्या व्यक्तीचा मुलगा होता. आता या घटनेमध्ये कोणाला पैसे मिळाले, कोणाकोणाचे खिसे भरले गेले, किती रुपये दिले गेले याशी आपला संबंध नाही, कारण आपण सामान्य माणसं आहोत. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आमच्या जीवाची किंमत आहे 300 शब्दांचा निबंध. देशातले मोठमोठे न्यायाधीश आपल्या भाषणातून, व्याख्यानातून सांगत असतात की कशी इथली न्यायव्यवस्था रखेल झाली आहे, पण आपल्याला मात्र आपल्या डोळ्यावरची पट्टी काढायची नाही. आणि ही काही पहिली घटना नाहीये. त्या दिवशी मुंबईमध्ये जो काही भला मोठा बॅनर तिथं पडला आणि त्याच्या खाली त्या लोकांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी ते बॅनर लावायची परमिशन नव्हती. तो बॅनर त्या जागेच्या आकारापेक्षा जास्त मोठा होता, इल्लीगल बॅनर होता, तरी सुद्धा त्या बॅनरवरती कारवाई नाही, बॅनरच्या ओनरवरती कारवाई नाही. म्हणजे मुंबईमधला गेलेला जीव असेल किंवा पुण्यामध्ये गेलेला जीव असेल, जर तो सामान्यांचा जीव असेल, जर त्यांच्या खिशामध्ये फार पैसे नाहीयेत तर मात्र तुमच्या जीवाची किंमत आम्हाला नाही. पण जर तुम्ही जर गडगंज संपत्तीवाले असाल तर मात्र आम्ही काहीतरी करू शकतो. सध्या हीच परिस्थिती आपल्याकडे. तरी तुमच्या यावरती काय मत आहे मला कमेंट करून कळवा. माझी खरं तर या विषयावरती बोलायची अजिबात इच्छा नव्हती. इतका घाणेरडा विषय यापूर्वी मी तरी कधी पाहिला नव्हता. तुमच्या यावरती काय मत आहे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.